बुलेटिनच्या सुरुवातीला ही जी ब्रेकिंग न्यूज बघतोय ती नवी मुंबईतली आहे। नवी मुंबईमध्ये एक मोठी घडामोड घडताना दिसते आहे। 20 शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजीनामे दिलेले आहेत। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही बातमी दिली आहे। विजय चौगुलेंना सभापती पद देण्यावरून हे नगरसेवक नाराज आहेत। विजय चौगुलेंनी पक्षवाढीसाठी एकही काम केलं नाहीये अशी उघड भूमिका या नाराज शिवसैनिकांनी घेतलेली आहे। शिवसेनेचे हे 20 नगरसेवक आहेत ज्यांनी राजीनामा देऊ केला आहे। स्थायी समितीत विजय चौगुले समर्थकांचीच वर्णी लागली असल्याचाही आरोप केला गेला आहे। चौगुले गटाला झुकतं माप दिल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे या नाराज नगरसेवकांनी राजीनामे दिलेले आहेत। स्थायी समितीतल्या सदस्य निवडीवरून हा वाद पक्षांतर्गत वाद आहे जो समोर आलाय। मे महिन्यात स्थायी समिती सभापतीची निवडणूक होते आहे। आणि तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। तुषार, तुम्ही सुद्धा ऐरोलीमध्येच राहता आणि त्यामुळे या जी परिस्थिती आहे तिथली नीट माहिती आहे तुम्हाला। नेमकं काय घडतंय शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत ही जी असंतोष आहे तो पहिल्यांदा बाहेर आलाय, काय घडतंय नेमकं? रुजुता, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्षामध्ये यापूर्वी आपल्याला मतभेद पाहायला मिळाले होते। जेव्हा विजय चौगुले यांना विरोधी पक्षनेते जेव्हा करण्यात आलं तेव्हाही या शिवसेनेमधील गडबाजी पाहायला मिळाली होती। मे महिन्यामध्ये स्थायी समिती पदाची निवडणूक आहे, त्यामध्ये 16 सदस्य असणार आहेत। आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामध्ये 8 असतील, शिवसेनेचे 6 आहेत आणि भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक असणार आहे। परंतु शिवसेनेचे जे 6 नगरसेवक आहेत त्यामध्ये विजय चौगुलेंच्या गटाला वर्णी देण्यात आलेले आहे असा आरोप शिवसेनेच्या काही नगरसेवकांकडून होता। त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते म्हणून विजय चौगुलेंना आधीच ठेवण्यात आलं होतं, पुन्हा त्यांना तुम्ही स्थायी समिती देताय, त्यामुळे उघडपणे या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाराजी बोलून दाखवलेली आहेत। काही नगरसेवकांनी आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 20 नगरसेवकांनी शिवसेना पक्ष सृष्टींकडे राजीनामे दिलेले आहेत। आता शिवसेना पक्षप्रमुख राजीनामा देणार हे पाहावं लागेल। परंतु आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा विजय चौगुले यांचा जो गट आहे त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विरोध झाल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर, तुषार, हे जे आपण बोलताय ते शिवसेनेतल्या अंतर्गत घडामोडींबद्दल झालं। बरोबर आहे, शिवसेनेत अंतर्गत वाद नवी मुंबईमध्ये समोर आलाय, पण याचा काय दूरगामी परिणाम होऊ शकतो महानगरपालिकेतल्या बलाबलावर? रुजुता, आपण जर पाहिलं तर नवी मुंबई पालिकेमध्ये महापौर हा राष्ट्रवादीचा आहे, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं जर प्राबल्य पाहिलं तर काही कमी प्रमाणामध्ये फक्त शिवसेनेचे तर त्या ठिकाणी नगरसेवक आहेत। परंतु जर आपण पाहिलं तर ही गडबाजी जर पुन्हा उफाळून आली तर नवी मुंबईमध्ये मात्र शिवसेनेला मोठा फटका बसेल आपल्याला या ठिकाणी। आता पालिकाची पुन्हा आता सभापती पदाची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा विरोध झाला आणि शिवसेनेचे जे नगरसेवक ते जर पुन्हा त्यांनी विरोध केला तर त्या ठिकाणी पुन्हा दुफळी पाहायला मिळेल। कारण की यापूर्वी जर आपण पाहिलं तर मातोश्रीवर खुद्द उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांना बोलून समज दिली होती की तुम्ही पुणे सामंजस्याने काम करा, परंतु आपण जर या ठिकाणी पाहतोय की पुन्हा एकदा त्या नगरसेवकांची नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पण तुषार, चौगुलेंना या शिवसैनिकांचा विरोध नेमका कशासाठी आहे? विजय चौगुलेंना विरोधी पक्षनेते करण्यात आलं होतं आणि महासभा ज्या होतात त्या महासभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून विजय चौगुले या ठिकाणी कोणतीही भूमिका या ठिकाणी पार पाडताना दिसत नाही। ते जो त्यांचा जो गट असतात त्या नगरसेवकांची ते फक्त काम करतात असं जो 38 नगरसेवक आहेत त्यांचा आरोप या ठिकाणी मिळतो। त्यातले जे 15 ते 20 नगरसेवक आहेत त्यांनी जे बेलापूरचे संपर्क प्रमुख आहेत विठ्ठल मोरे यांच्याकडे ती नाराजी बोलून दाखवली आणि आम्ही आता पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देतोय असं त्यांनी उघडपणे बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे। विजय चौगुले यांना स्थायी समितीचं सदस्यत्व देण्यावरून हा वाद सुरू झाला आणि अशी माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे की 20 शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपले राजीनामेही देऊ केलेले आहेत।